या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गनीच्या प्रसंग अवधानामुळे पारूचा जीव कसा वाचणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. गनीने अगदी योग्य वेळेला आदित्याला सगळं काही सांगितलेलं असतं आणि पारूच्या जीवावर कोणाचं संकट आलेलं आहे ते देखील गनीने सांगितलेलं आहे. आता नक्की पारूच्या जीवावर संकट कसलं आलेलं आहे आणि आदित्य पारूला कशा प्रकारे वाचवू शकतो आणि हे कसं होणार आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. गनीने अगदी योग्य वेळेला जाऊन आदित्यची मदत मागितलेली असते आणि ती मदत मिळाल्यामुळेच पारू दवाखान्यापर्यंत पोहोचू शकलेले असते. जर का आदित्यला थोडा जरी उशीर झाला असता तर पारूच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. पण गनीच्या प्रसंग अवधानामुळे कसा आदित्य पारूला वाचवायला धावत पळत गेला आणि पारूचा जीव वाचवण्यासाठी तो तिथपर्यंत पोहोचला हे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. मारुतीला आता एक गोष्ट स्पष्टपणे कळलेली असते की आदित्य आणि पारू यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. त्याने पारूला आदित्यच्या मिठीत पाहिलेलं असतं आणि तेव्हापासून त्याला एका गोष्टीचं वाईट वाटत असतं की आपण उगच ते व्रत केलं. पारू मेली असती तर मरू द्यायला पाहिजे होती असंच विचार त्याच्या मनामध्ये येत आहेत. गुरुजी जे सांगत होते तेच योग्य होतं. पारूला आपण मरू द्यायला पाहिजे होतं असं त्याला वाटतंय. ज्या घरामध्ये माझी हयातभर मी नोकरी केली ते घर नव्हे, ते तर माझ्यासाठी देऊळ आहे आणि ते देऊळच माझ्या मुलीनं नासवलं आहे, असे विचार त्याच्या डोक्यामध्ये येत आहेत. पारूला जगण्याचा काहीच अधिकार नाही, असंच आता त्याच्या मनामध्ये येत आहे. वारंवार त्याला तो प्रसंग आठवतोय, जेव्हा आदित्यच्या मिठीमध्ये पारू होती. पारू असं करूच कसं काय शकते, असे विचार त्याच्या मनात येत आहेत. त्याचबरोबर पारूने तुळशीला पाणी घालत असताना त्याने पाहिलेलं असतं की पारूच्या गळ्यामध्ये आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे. पारूने आपल्याला जबरदस्त धोका दिलेला आहे आणि या धोक्याची शिक्षा म्हणजे फक्त मृत्यूदंड, असा विचार त्याने करून ठेवलेला आहे. पारू मला माफ कर, पण तुला आता मरावं लागणार आहे, असं तो मनाशी बोलत आहे आणि पारूला या गोष्टीची शिक्षा द्यायलाच पाहिजे असा विचार करून त्याने विष आणलेलं आहे. विषाच्या बॉटलमधून तो पारूला विष देणार आहे. पारूनं आपल्याला भयानक फसवलंय. फक्त मलाच नव्हे तर पारूने किर्लोस्कर कुटुंबियातल्या सर्वांना फसवलेलं आहे. माझ्या दैवत असलेल्या अहिल्यादेवींना देखील तिनं फसवलेलं आहे. पारूला याची शिक्षा मिळालीच पाहिजे असा विचार करून त्याने ती विषाची बॉटल आणलेली असते आणि तो दूध गरम करून त्यामध्ये ती विषाची बॉटल ओतणार असतो. पारूचं सगळं लक्ष आता तिच्या बापाकडं असतं आणि तो काय करतंय हे तिला माहीत असतं. ती पाहते की त्यांच्या हातामध्ये विषाची बॉटल आहे आणि ते विष ते समोर धरून उभारलेले आहेत. नक्की त्यांचं काय चाललंय याकडं पारूचं लक्ष असतं. पण ते शून्यात हरवून गेलेले आहेत हे पारू पाहत असते आणि त्याच नंतर गॅसवर दूध तापायला ठेवलेलं असतं आणि मारुतीने त्यामध्ये ते विष ओतायला सुरुवात केलेली आहे. पारू हादरून जाते. बा काय करायला लागलाय हे तिला कळत नसतं, पण याचं काहीतरी वेगळं चाललंय एवढं मात्र तिला चांगलं समजलेलं असतं आणि आता ते विष टाकून त्याने ते दूध चांगलं हलवून घेतलेलं असतं. पारू एकटक मारुतीकडं पाहत असते. पारूला समजलंय की मारुतीचं काहीतरी बिनसलेलं आहे, पण ती आता काहीच बोलत नाही. त्याला जे काय करायचंय ते सगळं तिनं करू दिलेलं असतं. मारुतीच्या डोक्यात अजूनही पारूविषयीचे वाईट विचार असतात. माझ्या मालकिनीच्या पोराला हिनं फसवायला नाही पाहिजे होतं. आता हे सगळे लोक माझ्या तोंडात शेण घालतील. हे लोक म्हणतील की यासाठीच तू आमच्या इथं चाकरी केलेली होतीस. यासाठीच तू इथं राहिला होतास. या सगळ्या संपत्तीवर तुझा डोळा होता म्हणूनच तू इतके वर्ष चाकरी केलीस. इतके वर्ष बेईमानी न करता तू राहिला. म्हणजे तुला शेवटला बेईमानी करायची होती. नाही पारू, मी आता तुला जिवंत सोडू शकत नाही, असं जेव्हा तो तोंडानं म्हणतो, तेव्हा पारूला कळतं की आपल्या बाच्या मनामध्ये आपल्याविषयी वाईट विचार सुरू आहेत आणि तो आपल्याला आता संपवणार आहे. तरी देखील पारू त्याला काहीच म्हणत नाही. आता पारू त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, बा, तो जे काय म्हणतोय ते कदाचित बरोबर असेल. ते तुझ्या दृष्टीनं बरोबर असेल, पण तसं काही नाही आहे. तो चिडलेला असतो आणि म्हणतो, पारू, मी माझ्या डोळ्याने सगळं काही बघितलेलं आहे. ती म्हणते, तू जे बघितलंय ते सगळं खरं असेलच अशा कशावरून बा? किंवा मारुती चिडतो आणि म्हणतो, माझ्या डोळ्याने पाहिले ते कसं खोटं असेल. मी तुला आदित्यच्या मिठीमध्ये बघितलंय पारू आणि हे बघण्याआधी मी का मेलो नाही असे विचार माझ्या मनात येत आहेत. तेव्हा पारू म्हणते,
तू जे बघितले ते खरं आहे, पण हे फक्त माझ्याच बाजूनं आहे असं नाही. मारुती म्हणतो, "आता मला एकही शब्द ऐकायचा नाहीये. मला आता तुला मारावं लागणार आहे पारू, कारण तू माझं मंदिर नासवलेलं आहे." तेव्हा पारू त्याला एक शब्दही बोलत नाही. विषाचा तो चमचा पारूने स्वतःच्या तोंडामध्ये घेतलेला आहे. "बा, तुला ही खीर खाऊ घालायची असेल तर खाऊ घाल. मी मारायला तयार आहे, पण मी तुझी बदनामी कधी देखील होऊ देणार नाही. तुला असं वाटतं ना मी मेल्यानं तुझी बदनामी होणार नाही, तर बा सगळी खीर मला खाऊ घाल. मी काहीसुद्धा बोलणार नाही तुला." असं म्हणून पारूने विष असलेली खीर खायला सुरुवात केलेली आहे आणि मारुतीही तिला एक एक चमचा भरवत आहे. एक एक चमचा जसा तो भरवतोय त्याला तसं समजतंय की एक एक क्षणाने पारू आपल्यापासून कायमची दूर चाललेली आहे. पारूने काहीही न बोलता, कसलाही विरोध न करता विषाची ती सगळी खीर खाल्लेली आहे. मारुतीला खूप वेदना होत आहेत. पर पण मारुतीला ती बोलतेय की "बा, मी तुझं कधीही वाईट चिंतलेलं नाही. मला माहिती आहे तू जे काही करशील ते माझ्यासाठी देखील चांगलंच करशील. जर का मी मरणं गरजेचं आहे, तर मी मरते बा. पण तुझी बदनामी होईल असं मी कधीसुद्धा वागणार नाही. तसं वचन मी दिलंय तुला." मारुती म्हणतो, "मला हे सगळं माहीत आहे, पण तू चुकली आहेस पारू. तू ती चूक करायला नाही पाहिजे होती. माझं मंदिर तू नासवलं. ज्या घरामध्ये मी इमानदारीने चाकरी केली, त्या घरातल्या मालकाच्या तू प्रेमात पडली, ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही पारू. मला माफ कर. बा म्हणून मी कदाचित चुकीचं करत असेल, पण मी जे काही करतोय ते मला योग्य वाटतंय." असं बोलल्यावर पारू मात्र शांत डोळे ठेवून त्याच्यापुढे उभी असते आणि आता मारुतीला माहिती असतं पारू काहीच वेळामध्ये आपल्याला सोडून जाणार आहे. पण आता नाईलाज आहे. पारूनं जे काही केले त्यासाठी तिला मरावंच लागणार आहे. अन्यथा माझ्यावर मोठा कलंक लागणार आहे आणि तो कलंक मी सहन करू शकणार नाही, असे विचार त्याच्या मनात येत असतात. पण तेवढ्यात गनीनं हे सगळं ऐकलेलं असतं आणि गणी धावत पळत आदित्यकडे गेलेला असतो आणि तो म्हणतो की तायडीचा जीव धोक्यात आहे. आदित्य म्हणतो, "काय झालं तिला?" आता गनीला सांगायचं नसतं की बाने तिला विष दिलेलं आहे, पण त्याला एवढं मात्र सांगायचं असतं की तायडीचा जीव वाचला पाहिजे. तो पटकन जाऊन म्हणतो की "मला माहीत नाही, पण आत्ताच्या आत्ता तिला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे, नाहीतर तायडी मरून जाईल हो," असं तो आदित्यला म्हणतो. आदित्य म्हणतो, "तू काय बोलतोयस? तुला कळतंय का गणी?" गणी म्हणतो, "मी जे बोलतोय ते खरं आहे. तुम्ही पटकन घरी चला आणि तायडीला दवाखान्यात घेऊन चला, नाहीतर तायडी मरून जाईल. खरं सांगतोय मी तुम्हाला, तायडी मरून जाईल हो," असं म्हणून गणू रडायला लागतो. तेव्हा आदित्यला वाटतं की खरोखरच गणी अशी चेष्टा अजिबात करणार नाही. घरात काहीतरी घडलेलं असणार आहे. तो म्हणतो, "चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊया." गणीने आदित्यला मनवलंय की कसल्याही परिस्थितीत पारूला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. आदित्य त्याला म्हणतोय, "ती पडली आहे का? लागली आहे का? तिला काय झालंय का?" गणी म्हणतो, "काही नाही, पण ती मरणार आहे एवढं मात्र नक्की आहे." आदित्य आता एका क्षणाचाही विलंब न लावता धावत पळत घरी गेलेला आहे आणि पारूला उचलून त्याने घेतलेलं आहे आणि उचलून घेऊन तो दवाखान्यात घेऊन चाललेला आहे. एकदमच घरामध्ये राडा झालाय. सर्वजण आदित्यच्या मदतीला धावून आलेले आहेत. पारूला काय झालं हेच कळत नाहीये. अहिल्या देखील तेथे आहे. अहिल्या म्हणते, "काय झाले आदित्य? पारूला असं का घेऊन चाललाय?" तो म्हणतो, "मला माहीत नाही, पण पारू बेशुद्ध पडल्यासारखी वाटते." आता पारूला गाडीत बसवलेलं असतं आणि आदित्य पारूला घेऊन चाललेला असतो. ड्रायव्हर म्हणून स्वतः मारुती असतो आणि झालेल्या सगळ्या गोष्टी त्याला मात्र माहीत असतात. आदित्य म्हणत असतो, "पटकन गाडी चालवा. काही जरी झालं तर पारूच्या जीवाला काही व्हायला नाही पाहिजे. पारूच्या जीवाला जर का काही झालं, तर मी स्वतः देखील संपून जाईल." जेव्हा तो हे आदित्यचे वाक्य ऐकतो, तेव्हा मारुतीला कळतं की आपण एकाच क्षणात 2 जीव घेतलेले आहेत. मारुतीला खूप वाईट वाटायला लागलंय. कारण आता त्याला समजलंय की आदित्यचा पारूवर किती जीव आहे ते. पण आता हे कोडं कसं सोडवावं हेच त्याला कळत नाही. पारूला तर मरणं गरजेचं आहे, अन्यथा माझ्यावर कलंक लागणार आहे, माझ्यावर ठपका लागणार आहे. पण पारू जर का मेली, तर आदित्य देखील तिच्या पाठीमागं मरू शकतो, कारण तो खूप तिच्यावर प्रेम करतोय. आणि आदित्य बाबाला काय झालं, तर अहिल्या देवीचं काय होईल? म्हणजे पारू जर का मेली, तर किती गोष्टी घडू शकतात हे आता त्याला समजलेलं असतं. पण आदित्यने मात्र तिचा जीव वाचवण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. आता मारुतीच्या मनात येतंय की पारू वाचली पाहिजे. कारण पारूला जर का काही झालं, तर आदित्य स्वतःचा जीव संपवू शकतो, असं त्याने म्हणलेलं असतं. आणि आता मारुतीला केलेल्या कृत्याबद्दल खूपच पश्चाताप होत असतो. पण वेळ मात्र आता पुढं निघून गेलेली असते. पारूच्या हाताचे नाडीचे ठोके हळूहळू कमी होत चाललेले असतात आणि पारूने
मृत्यूला कवटाळायचं ठरवलेलं असतं. पण तेव्हाच आदित्य तिच्या जवळ असतो आणि तो तिला म्हणतो, "पारू, तुला काही झालं तर हा आदित्य पण जीव सोडणार आहे एवढं लक्षात ठेव." एवढ्यात गणी येतो आणि म्हणतो, "माझ्या ताईला काय होईल का हो?" आदित्य म्हणतो, "काहीसुद्धा होणार नाही. मी आहे ना, तू काहीच काळजी करू नको." असा शब्द आदित्यने दिलेला असतो. पण आता नक्कीच काहीतरी पारूबद्दल वाईट झालेलं आहे, असं म्हणून अहिल्यादेवी गुरुजींकडे गेलेल्या असतात आणि त्या गुरुजींना विचारतात, की "माझ्या पारूचं काय होईल?" तेव्हा गुरुजी सांगतात, की "विधिलिखित जे आहे तेच होणार आहे. तिने आत्तापर्यंत तुमच्या घरातल्या प्रत्येक संकटावर मात केलेली आहे. आता तुमची वेळ आहे तिच्यासाठी काहीतरी करण्याची." आणि गुरुजींनी आता एक व्रत सांगितलेलं असतं. त्या व्रतामुळेच पारूचा जीव वाचणार असतो आणि ते व्रत करायचं अहिल्यादेवीने ठरवलेलं असतं. आता आदित्य तिला पटकन दवाखान्यात घेऊन गेलेला आहे आणि इकडं अहिल्यादेवी पण तिच्यासाठी व्रत करणार आहेत. नक्की या सगळ्याचा फायदा होऊन पारूचा जीव वाचेल का पारू जगाला सोडून जाईल हे आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.